चला स्पीडअप करायचं आहे. मॅच सुरुवात होण्याअगोदरच अजय साबळे यांचे सचिन मोडक यांच्या प्रत्येक षटकाराला 2000चं बक्षीस. दमलाय का तुम्ही? केवढे सांगितलंय मी एवढं एवढी एक मॅच करा की एवढी मॅच करा एवढी मॅच करा मग आधे बस मॅचला होती सुरुवात आणि इथे मॅच सुरू होण्याच्या अगोदरच सचिन मोडक यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 2000 अजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. सचिन मोडक यांच्यासाठी हे पारितोषिक. सचिन मोडक आणि अमोल मोडक ही जोडी दाखल होती तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक. गोलंदाज देखील सज्ज होतील. प्रदीप गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतात. दीपक गोलंदाज आहेत. 12वे खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवा. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल मोडक सर नक्कीच पाहायला मिळतात. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया धगधगता सूर्यही झुकतो वंदितो शिवप्रभुराया. छत्रपती शिवरायांना त्रिवार असं मानाचं वंदन आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू बॅकफुटवरती सरकलेत. पहिल्या चेंडूवरती सचिन आक्रमण करतायत आणि पहिला चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. बॅनरवरती जे क्रिकेट रसिक आहे ना बॅनरला अगदी ॲडव्हर्टाइजमेंटचे जे बॅनर आहेत त्याला जे टेकून बसलेत ना थोडेसे पुढे सरकून बसा. आपल्याला 12 दिवस ते बॅनर तसेच उभे राहिलेले पाहायचे आहेत. त्यामुळे थोडंसं पुढे सरकून बसलं तर बरं होईल विनंती असेल. पहिल्या चेंडूवरती सचिन चौकार वसूल करतायत. 4 धावसंख्येने खातं उघडलं जाईल. हा चेंडू देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये अलंग दी कार्पेट पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 6. ग्राउंड सौजन्य यांच्या माध्यमातून लाभलंय. सचिन फाटे साहेबांना विनंती आहे आपल्या यथोचित सन्मान केला जातोय आणि आपलं स्वागत सचिन मोडक इथे षटकाराने करतायत. छेरान. आणि या षटकारासाठी अजयजी साबळे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलकावरती 12. 12 रन ऑन बोर्ड. लांब लचक षटकार. एक मॅक्झिमम शॉट येताना पाहायला मिळालाय. त्यानंतर 12 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. नवीन चेंडू ज्या ज्या वेळेस चेंडू हरवेल ना त्या त्या वेळेस नवीन बॉल घ्यावे लागतील. आणि आयोजक जो चेंडू देतील तो घ्यावाच लागेल यात मात्र शंका नाहीये. नाहीतर टीमचे खेळाडू जा बॉल शोधा आणि तो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं आहे अशी सूचना मात्र येते. आणि पलीकडच्या बाजूला डीपी आहे त्यामुळे खेळाडूंना देखील विनंती असेल थोडंसं काळजी घ्या तिथे. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मार्गस्थ होतंय. आलाय मॅच बॉल आलाय.
12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. दीपक चाहे सोने का हो या मिट्टी का, उसका काम होता है अंधकार दूर करना. परंतु इथे सचिन ऑन फायर नक्कीच होताना पाहायला मिळतील. नो प्लस चौकार. 5 धावा आहेत. या 5 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 17 धावा आहेत. 17 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजूनही आहे. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळ वारा. लागोपाठचा दुसरा चौकार. फार मोठा आक्रमण, आक्रमकता, दाहकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लागोपाठच्या 4 षटकारांसाठी मस्कू बोडक साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सचिन यांच्यासाठी आहे. इथे देखील आला बॅटने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. छत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा. षटकार. धावफलकावरती 27 धावा आहेत. 27. लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्याच क्रमांकाचं षटक आणि सचिन इथे आक्रमकता दाखवतायत, दाहकता दाखवतायत आणि फार मोठं आक्रमण रोखावं लागेल. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे. झेल सुटला आहे. झेल घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. 1 धाव येईल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28. धावा. अजूनही उर्वरित 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतील. उलटा स्वरूपाचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळला आहे आणि हा देखील चेंडू क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा धावफलकावरती आहे. 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. लढावं लागेल. इथे देखील आक्रमण झालंय. हा देखील चेंडू लांब 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 लचक. षटकार. बाहुबली फटके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता सचिनची बॅट राहिलेली नाहीये. ती छत्रपती शिवरायांची तलवार झाली आहे आणि दिवसा ढवळ्या गोलंदाजांचं कंबरड मोडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सचिन करतायत. लागोपाठच्या 2 चेंडूवरती आक्रमण झालं. इथे देखील आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वन ऑफ द बाहुबली. मॅक्सिमम बिग सिक्सर. 6 रन. लागोपाठचा दुसरा आलाय. आणि प्रत्येक षटकारासाठी अजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. आतापर्यंत 10 चेंडू खेळले. 43 धावींची वैयक्तिक खेळी आहे आणि सर्वच्या सर्व धावा सचिन यांच्या पाहायला मिळतात. इथे देखील आक्रमण आणि याचबरोबर हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा. वाह भाई वाह. षटकार. काम करो ऐसा की नाम बन जाए और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. सचिनची खेळी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती खेळतात. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील पारितोषिक होतं मस्कू मोडक साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आणि 3 षटकार आलेत. इथे देखील आक्रमण आणि हा चेंडू लागोपाठचा चौथा. आपलातून खेळी, धुवाधार खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आगीचे गोळे मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. वादळ येतात, वादळ जातात. वादळ धुमाकूळ देखील घालतात. सचिन मोडक नावाचं वादळ आलंय आणि धुमाकूळ घालायला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील लागोपाठचा 5वाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार.
आपलातून खेळी 2 षटक संपतील. धावफलकावरती नजर टाकूया 62 धावा बिनबाद. परंतु सचिनची खेळी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांनो टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. 13 चेंडू आणि 61 धाब्यांची खेळी आपलातून खेळ पाहायला मिळेल. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण आहे आणि हा देखील चेंडू. अमोल मोडक बिग ब्लास्ट बिग सिक्सर. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. धावांचा महापूर, धावांची लय लूट, धावांचा पाऊस मैदानावरती पाहायला मिळतोय. एकोणसत्तर धावा धावफलकावरती आहेत. अमोल बोडक देखील आक्रमण करतायत. 1 चेंडू केले. 6 धाब्यांची खेळी अमोल यांची देखील आहे. इथे देखील आडवा बॅटने आणि हा देखील चेंडू लागोपाठचा दुसरा. अमोल मोडक यांच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 रन. धावफलकावरती 75. आग ओकणारे नक्कीच फलंदाजी पाहायला मिळते. जखमा एक नाही लाग झाल्या माझ्या काळजाला. येऊ दे आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला, पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. आग लावणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दोनही बाजूने आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या मदतीने धावफलक 76. 76 धावा. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे देखील आडबाटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल आणि सिंगल बरोबर धावफलक पुढे जात आहे. 77 धावा. 7 लागोपाठचे 5 तर आलेत. लागोपाठचा 6वा येणार का सचिनच्या बॅटमधून प्रश्नचिन्ह आहे. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. बीट होत आहेत फलंदाज आणि डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. कमबॅक करणारे चेंडू या षटकामध्ये येत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. 77 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. इथे डावेशीच्या दुर्गती चेंडू राहतो. दंडित केले गोलंदाजाला अवंतर धावेने. 78. 78 धावा. इथे देखील आडवा बाटणे. आक्रमण झालंय. शिवशंभोचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. सचिन नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून तोप गोळे फेकले जातात. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 84 धावा आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. हा देखील चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 90 धावा पाहायला मिळतात. पहिला बॉल नो बॉल. त्यानंतर षटकार. त्यानंतर एक बाईट. त्यानंतर एक सिंगल. 2 डॉट. त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर 2 षटकार असं समीकरण आहे. अर्थात 4 चेंडू माफ करा 3 चेंडू या षटकातले अतिरिक्त आलेत. एक नो बॉल आणि 2 वाईट आहेत. 28 धावा या षटकामध्ये गोलंदाज खर्च करताना पाहायला मिळाले. 90 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू 73 ची खेळी सचिन मोडक यांची पाहायला मिळते. स्पर्धेतील पहिलं शतक पाहायला मिळेल का. इथे आक्रमण झालंय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अमोल मोडक यांच्या बॅटमधून देखील षटकार आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 96 धावा आहेत. रेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. 96 धावसंख्येवरती धावफलक स्थिर. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रज्वल कमबॅक करणार का या षटकामध्ये.
हा चेंडू देखील संबंधित खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल. सचिनकडे स्ट्राईक वारंवार ठेवण्याचा प्रयत्न आहे. इथे शतक पहिलं पाहायला मिळेल का वैयक्तिक सचिनच्या बॅटमधून, याकडे देखील सर्वांचं लक्ष. 97 धावा आहेत. इथे आडबाटा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतील. चेंडू अडवलाय. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आधी अगदी आपण पाहूया. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 99 धावा आहेत. 99 लॉस ऑफ 0 विकेट. इथे देखील पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पंच हात फैलावतायत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावफलकावरती संघाची 100 पूर्ण होईल. 100 धावा आहेत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय. परंतु सचिन मोडकची खेळी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सचिनचं आपण स्वागत करूया. 18 चेंडू 75 धाव्यांची खेळी आहे. 9 षटकार अर्थात 18,000 रुपयाचं पारितोषिक अजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून आहे. प्रत्येक षटकारासाठी 2,000 होते. 9 षटकार आलेत. अजयजी साबळे साहेबांची देखील उपस्थिती मैदानावरती आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. हा चेंडू शरीरभेदक पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आहे. शरीरभेदक मारा. डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. 100 धावा पूर्ण आहेत. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये झेल टिपलाय. 100 धावा बनवल्यात. विजयासाठी 101 धाब्यांचं टार्गेट. 100 बनवल्यात. 101 बनवायचे आहेत. चला आता मोडकमाळा फायटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण साधवा. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं. यानंतर पांडवनगर वॉरियर्स आणि वडकीगाव इंडियन्स यानंतरची होणारी मॅच. सचिनजी फाटे साहेबांचा सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. नितीनजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान होईल. अगदी ग्राउंड सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभले. आपलाही सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने संपन्न होतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. तुषारजी मोडक साहेबांना देखील विनंती आहे आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा.
तानाजी मोडक आणि नितीनजी गायकवाड साहेबांच्या शुभास्ते या दोनही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. 100 बनवल्यात, 101 धाब्यांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे दीपक आणि सौरभ. तर गोलंदाजी मार्कवर शिवम गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज आहेत. सामन्याला होईल सुरुवात. चला यानंतरचे बोथ कॅप्टन देखील या. टॉस आपण करणार आहोत. पहिला चेंडू बॅटने क्षेत्ररक्षक आहे, सिंगल आली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. इथे देखील बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतात. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाही आहे. 1+1 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने 4 धावा आहेत. पांडवनगर वॉरियर्स आणि वडकीगाव इंडियन्स यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. मान्यवरांचा सन्मान. अनेक दानशूर दातृत्वदाते आहे आणि दानशूर दातृत्वदात्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. इथे देखील आक्रमण होत आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरती राहत आहेत आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. इथे देखील बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. शांत प्रकारचं वातावरण पाहायला मिळते. अशांत करणारी फटकेबाजी आता गरजेची आहे. सचिनजी फाटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक यानंतरच्या मॅचची करतोय. बोथ कॅप्टन उपस्थित आहेत. पांडवनगर वॉरियर्स आणि वडकीगाव इंडियन्स यानंतरची होणारी मॅच. टॉस झाला आणि टॉस का बॉस. निर्णय कळवा. वडकीगाव इंडियन्स संघाने टॉस विन केलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर पांडवनगर वॉरियर्स प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून शुभम मोडक अर्थात किंग दाखल होत आहेत. शेवटचे आता 18 चेंडू 88 धावा. हा चेंडू बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगले क्षेत्ररक्षण. एकदा भीती आहे. धावफलकावरती 14 धावा आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे. आक्रमण होणं गरजेचं आहे. इथे बॅटने चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत अमोलदादा बोडक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत अगदी धावांसाठी धावा धाव. नो प्लस नो प्लस 2 3 धावा येतील. इथे देखील हलकी चेज घेत चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. एक धाव येते आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. शांत प्रकारचं वातावरण आहे परंतु लढावं लागेल. मंजिल मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय होईल. विकेट. मेडल सौजन्य यांच्या माध्यमातून आहे. आदरणीय मयूर सुरेश मोडक साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा विनंती आहे. गौरव पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एका बाजूने सौरभ पवार आहेत सलामीला आलते तर दुसऱ्या बाजूने गौरव पवार. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू इथे डॉट निर्धाव.
चांगली गोलंदाजी शुभमची देखील पाहायला मिळते. अजय देखील सर्वजरी खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतात. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवला. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलक 2च्या मदतीने 20. शेवटचे आता 13 बॉल आणि विजयासाठी 81 धावा. इथे देखील आक्रमण होत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण शिवमच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 धावा आहेत. 22 धावा आहेत. एका धावेचं महत्त्व आहे, कारण शेवटच्या क्षणी रनरेटचा देखील विचार करावा लागणार. सर हा बॉल डेट करा. 2 षटकं या अगोदरच संपली. हा बॉल डेड असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 22. उर्वरित 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 81. मयूर सुरेश मोडक यांच्या माध्यमातून मेडल सौजन्य आहे. आपला सन्मान या ठिकाणी होतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. आदेश मोडक षटक क्रमांक 3. इथे बॅटची हलकीची एज आणि कॉट बिहाइंड विकेटचे शिकार. सौरभ पवारला इथे परतवण्यामध्ये यश. विकेट. न्यू बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. इथे देखील आडबाटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावता. चेंडूच्या पाठमोर सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाही आहे. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. आदेश देखील आपल्यातून गोलंदाजी आहे. मेडल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले मयूर सुरेश मोडक साहेबांचा सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. आदरणीय नितीन भाऊ गायकवाड साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मयूर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. फार मोठे योगदान साहेबांच्या माध्यमातून आहे. गौरव मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि लागोपाठचे 3 षटकार गौरव खेळत असतील. गणेश आंबेकर, मुन्ना आंबेकर आणि सोनू पठारे साहेबांकडून तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात. शुभम मोरे जर 2 षटकार खेळत असतील. सुमित गायकवाड यांच्याकडून 2,000 रुपयाचं प्राइज. एका बाजूने 20,000 रुपयाचं प्राइज आहे तर दुसऱ्या बाजूने 2,000 रुपयाचं प्राइज आहे. कोण बाजी मारेल? हा चेंडू देखील सन्मानजनक खेळला आहे. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अडवत आहेत. षटक संपलंय. तीन षटकांचा खेळ संपलाय. विकेट सिंगल सिंगल 2-2 आणि डॉट असे 6 चेंडूंचं समीकरण आहे. सहा चेंडू 73 बनवायचे आहेत. मयूरजी मोडक साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. हा चेंडू इथे वाईट बॉल. पंचांचा इशारा. अमोल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. प्रचंड मोठं क्रिकेट अनुभवलंय. अगदी पहिल्या पर्वाचे आयोजक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत आलोय. आयोजनामध्ये देखील जबरदस्त कामकाज. त्यानंतर मैदानावरती फलंदाजी देखील आपल्यातून पाहिली आहे. इथे गोलंदाजीमध्ये देखील करामत करतायत अमोल. 5 चेंडू 71 औपचारिकता पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत एक वेगवान सिंगल. दुसऱ्या धावे डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता तोपर्यंत अगदी आपण पाहूया. एक धाव एका धावेने समाधान. 4 चेंडू 70 विजयाचं समीकरण. यानंतरच्या दोन्ही टीम्स रेडी राहा. सामना झाला की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा क्षेत्ररक्षण करणारा संघ. पांडवनगर वॉरियर्स आणि वडकीगाव इंडियन्स यानंतरची मॅच. वडकीगाव इंडियन्स संघाने टॉस विन केलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय. तर पांडवनगर वॉरियर्स प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल.
हा चेंडू इथे सुरेख लाजवाब अफलातून येताना पाहायला मिळतोय. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये झेल सुटलाय आणि त्यानंतर जीवनदान. फेकी देखील थोडीशी अस्ताव्यस्त आहे. सचिन एस्टेनच्या पाठीमागे कामकाज बजावत आहेत. तोपर्यंत अगदी 35 धावा, एक चेंडू 66 विजयाचं समीकरण. एक चेंडू 66 औपचारिकता पाहायला मिळते. विजयाच्या उंबरठ्यावरती घोरपडीची पकड मोडकमाळा फायटर संघाची या सामन्यावरती पाहायला मिळेल आणि या एका धावेबरोबर सामना संपलाय. मोडकमाळा फायटर्स या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक अफलातून ताबडतोड फलंदाजी करणारा सचिन मोडक ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तुषारजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. निसर्ग हॉटेलचे सर्व आदरणीय योगेशजी मोडक साहेबांचं